नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिस करियर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महा टी पेपर क्रमांक 2 साठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे सामाजिक शास्त्रे। टी पेपर 2 साठी सामाजिक शास्त्र विषय हा जो आहे 60 प्रश्न म्हणजे 60 गुणांसाठी विचारलेला असतो, ज्यामध्ये इतिहास, त्याचबरोबर भूगोल, राज्यशास्त्र, नागरिकशास्त्र यांचे प्रश्न इन्क्लूड असतात। या व्हिडिओमध्ये आपण मागील झालेल्या 2013 ते 2021 या दरम्यान ज्या काही पेपर 2च्या प्रश्नपत्रिका आहेत त्या प्रश्नपत्रिकेमधील इतिहास या विषयाच्या संदर्भाने जेवढे प्रश्न आले म्हणजे जवळपास 139 प्रश्नांचं वाचन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला नेमकं इतिहासाचे पेपर 2 ला सामाजिक शास्त्रामध्ये प्रश्न कसं विचारतात, त्याचं स्वरूप, कोणत्या टॉपिकवर विचारतात हे कळेल आणि येणाऱ्या एक्झामसाठी तुम्हाला योग्य प्रकारे दिशादर्शन होईल। ज्या विद्यार्थ्यांना या प्रश्नांचं विश्लेषण पाहायचं आहे ते विद्यार्थी इयर वाईज आपण सामाजिक शास्त्राचे जवळपास 14 व्हिडिओ बनवलेत। तुम्हाला फक्त यूट्यूबमध्ये सर्च करायचे आहे की 2013 टी पेपर 2 सामाजिक शास्त्र, तर तुम्हाला इयर वाईज ते तुम्हाला सर्च होऊन मिळतील। तर आपण एका इयरचे प्रश्न वाचूया। 2013 पासून सुरू करूयात। प्रश्न आहेत, पूर्वी ब्रिटिश सरकारच्या उत्पन्नाचे साधन डॅश डॅश हे होते, तर शेतसारा। 1857च्या उठावाचा मुख्य परिणाम हा होय, तर 1857च्या उठावाचा मुख्य परिणाम राणी व्हिक्टोरियाने भारतीयांना उद्देशून जाहीरनामा काढला। मध्य प्रदेशातील डॅश डॅश येथील अश्मयुगातील गुहे चित्रे प्रसिद्ध आहेत, तर भीमबेटका। स्वतःच्या बुद्धीवर विश्वास ठेवा, केवळ कुणी सांगतो म्हणून विसंबून राहू नका असे लोकांना कुणी सांगितले, तर हे मत होतं रॉजर बेकनचं। वसईचा तह कोणात झाला, तर दुसरा बाजीराव पेशवा व इंग्रज। पुढीलपैकी कोणते नेते प्रार्थना समाजाचे नव्हते असा प्रश्न आहे, तर गो आगरकर हे प्रार्थना समाजाचे नव्हते, मात्र तरखडकर, भांडारकर, रानडे हे प्रार्थना समाजाचे होते। छत्रपती शिवाजी महाराजांनी मुख्यतः सुरतेवर स्वारी का केली, तर सुरत आर्थिकदृष्ट्या अत्यंत संपन्न होते। 1757च्या प्लासीच्या लढाईचे प्रमुख वैशिष्ट्य कोणते होते, तर 1757च्या प्लासीच्या लढाईचं मुख्य वैशिष्ट्य होतं शस्त्राचा फार वापर न करता इंग्रजांनी फंद फितुरीने लढाई जिंकली। कोकणात इंग्रजाविरुद्ध कोणी उठाव केला, तर फोंड सावंतांनी। भारतीय प्रबोधन मुख्यतः डॅश डॅश होय, तर भारतीय प्रबोधन म्हणजे वैचारिक जागृती। 16व्या शतकाच्या उत्तरार्धात जनतेच्या हक्कांची पायमल्ली होऊ लागली, कारण सामंतांचा पगडा, पर्याय 3। अमेरिकेतील वसाहती व इंग्लंड यांच्यामधील तणाव वाढण्याचे महत्त्वाचे कारण कोणते, तर इंग्रज सैनिकांची अमेरिकेतील उपस्थिती म्हणजे पर्याय 3। पुढीलपैकी कोणती जोडी ही फ्रेंच विचारवंतांची नाही, तर मॅझिनी व काहूर। 2 महायुद्धाच्या दरम्यान इतक्या वर्षाचा कालावधी होता, तर 20 वर्षाचा। आफ्रिकेला काळे खंड म्हणतात, त्याचं कारण काय, कारण आहे तेथील बराच भाग हा अज्ञात होता। डॅश डॅश यांना मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाते, तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना मिसाईल मॅन असं संबोधलं जातं। खालीलपैकी कोणती संघटना ही क्रांतिकारी संघटना नव्हती, तर आर्य समाज। आपल्याला माहिती आहे की ही धार्मिक संघटना आहे, बाकीच्या क्रांतिकारी संघटना आहेत। त्यानंतर पहिल्या महायुद्धाच्या काळात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कोण होते, तर वुड्रो विल्सन। वैयक्तिक सत्याग्रहातील पहिले सत्याग्रही विनोबा भावे। 2014च्या प्रश्नपत्रिकेतील इतिहासाचे प्रश्नांचं वाचन करूया।
आदिलशहाने सरलष्कर हा किताब कोणाला दिला? तर शहाजी राजे यांना. चुकीची जोडी ओळखायची आहे. तर चुकीची जोडी आहे रायरेश्वरी रोहिडा. योग्य जोड्या जुळवायच्या आहेत. आपण जर पर्याय क्रमांक 1 ची जर निवड केली तर योग्य जोड्या जुळून जातील. मिरतकट खटल्यात पुढीलपैकी कोणाला ब्रिटिश सरकारने अटक केली नव्हती? तर राजेंद्र लाहिरी. भारतात हडप्पा संस्कृतीच्या वसाहतीत डॅश डॅश लिपीतील मजकूर असलेल्या विटा सापडल्या आहेत. तर सुमेरियन. योग्य जोड्या जुळवायच्या आहेत. आपण जर पर्याय 1 ची निवड केली तर आपल्या सर्व जोड्या जुळून जातात. अकबर बादशहाने निर्माण केलेली दीन-ए-इलाही ही नवी व्यवस्था म्हणजे डॅश. तर ही व्यवस्था म्हणजे मानवतावाद, एकेश्वरवाद आणि विश्वबंधुत्व या तत्वावर आधारित होती. नायब वकील मुतलक हा किताब यांना मिळाला. तर महादजी शिंदे यांना हा किताब मिळाला. खालील अयोग्य जोडी ओळखायची आहे. तर खालीलपैकी अयोग्य जोडी आहे लॉर्ड मॅकॉले राज्य खालसा धोरण. एशियाटिक सोसायटीची स्थापना या शहरात झाली. तर कोलकाता. गटात न बसणारं पद ओळखा. हदीस. खालीलपैकी कोणता शोध होल्डमॉन्टने लावला? तर कार्बन डायऑक्साईड वायूचा शोध. ज्या विद्यार्थ्यांना विश्लेषण ऐकायचं आहे त्यांनी इयर वाईज विश्लेषण व्हिडिओ बनवलेले आहेत. एक तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा किंवा तुम्ही डायरेक्ट आपल्या चॅनलला सर्च करू शकता. पेट्रॉक बॉकेशिओ मॅक्युली हे या देशाचे साहित्यिक होते. तर ते इटलीचे साहित्यिक होते. खालील घटना व योग्य कालानुक्रम लावायचा आहे. यामध्ये जर आपण पर्याय क्रमांक 1 ची जर निवड केली तर योग्य घटना जुळून जातात. चुकीची जोडी ओळखायची आहे. तर स्टॅनले इंग्लंड म्हणजे पर्याय 4. त्यानंतर व्यापाराच्या वाढीसाठी चीनमधील युरोपीय व्यापाऱ्यांनी या नावाची व्यापारी संघटना स्थापन केली. तर कोहॉंग पर्याय 2. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील खालील घटना योग्य कालानुक्रमे लावायच्या आहेत. आपण जर पर्याय 1 ची निवड केली तर सर्व घटना कालानुक्रमे लागतात. सयाजीराव गायकवाड हे डॅश डॅशचे शासक होते. तर बडोदा पर्याय 4. PTI, UNI, समाचार भारती, हिंदुस्तान समाचार या वृत्तसंस्था आहेत. भारतात शिलालेखांचा सर्वात मोठा संग्रह येथे आहे. तर म्हैसूर येथे आहे. त्यानंतर 2016 मध्ये जो पेपर झाला होता त्यामधील आपण इतिहासाच्या प्रश्नांचं वाचन करूयात. प्रश्न आहे तोरणा किल्ला या खोऱ्यात आहे. तर तोरणा कानद खोऱ्यात आहे. शिवराय औरंगजेबाच्या भेटीस आग्रा दरबारात गेले त्या दिवशी औरंगजेबाचा डॅश डॅशवा वाढदिवस होता. तर 50वा. ज्या काळाचा इतिहास लिखित पुरावा उपलब्ध होत नाही त्या काळास डॅश डॅश असे म्हणतात. तर प्रागैतिहासिक काळ असं म्हटले जातं. कार्बन 14 कालमापन पद्धती या शास्त्रज्ञाने शोधली. तर तो होता विलार्ड लिबी. अष्टाध्यायी अर्थशास्त्र थेरीगाथा ग्रंथ हे या काळातील होत. तर हे मौर्य काळातील ग्रंथ होत. खाली दिलेल्या जोड्यापैकी योग्य जोडी ओळखायची आहे. तर यापैकी योग्य आहे बुद्धचरित्र अश्वघोष. चौसाच्या लढाईनंतर डॅश डॅशने शेरशाह नाव धारण केले. तर शेरखाननं. सोन्याचे नाणे मोहर तर तांब्याचे नाणे दाम. लोकमान्य टिळकांनी डॅश डॅश सांगण्यासाठी गीता रहस्य ग्रंथ लिहिला. तर कर्मयोग सांगण्यासाठी.
त्यानंतर घटनांचा योग्य क्रम लावायचा आहे. आपण जर पर्याय क्रमांक 2ची निवड केली तर सर्व घटना योग्य क्रमाने लागतील. प्राचीन काळी अरब हे डॅश डॅश होते, तर अरब निसर्गपूजक होते. कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ व न्यायमंडळ शासन व्यवस्थेची क्षेत्रे स्वतंत्र हवीत. त्यायोगे समाजात स्वातंत्र्य, समता व जीवित वित्ताची हमी निर्माण होईल. हा सिद्धांत कोणी मांडला? हा सिद्धांत कोणता आहे? तर तो आहे सत्ता विभाजनाचा सिद्धांत मांडला होता मॉन्टेस्क्यूनं. चुकीची जोडी ओळखायची आहे. तर चुकीची जोडी आहे पर्याय 4, म्यानमार पोर्तुगीज वसाहत, ती ब्रिटिशांची होती. उगवत्या सूर्याचा देश तर जपान. डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटीची स्थापना डॅश डॅश यांनी केली, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली. त्यानंतर हुतात्मा स्मारक डॅश डॅश येथे आहे, तर मुंबई येथे. यमुना पर्यटन या मराठीतील पहिल्या सामाजिक कादंबरीचे लेखक तर बाबा पद्मनजी. विल्यम फ्रिस्गिन या संशोधकाने चलचित्रण करणाऱ्या कॅमेऱ्याचा शोध लावला, तो कोण होता? तर ब्रिटिश. गुजरातमधील विजयानिमित्त फत्तेपूर सिक्री येथे बुलंद दरवाजा याने बांधला, तर अकबराने बुलंद दरवाजा बांधला. पोम्पई हे संस्कृतीतील शहर ठिकाण युनेस्कोच्या जागतिक वारसा म्हणून ओळखले जाते, तर हे रोमन संस्कृतीच्या संदर्भानं आहे. त्यानंतर 2017 मधील प्रश्नांचं वाचन करूयात. प्रश्न आहे, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. तर ऑप्शन नंबर 2 टॉलेमी इतिहास ही जोडी चुकीची आहे. पुढचा प्रश्न आहे आपला, हा कॅन्सल झालेला आहे बघा. 92 नंबरचा क्वेश्चन. पुढे आहे 93 नंबर, खालील दिलेल्या जोड्यांपैकी बरोबर जोडी ओळखा. तर 93 नंबरचा जो क्वेश्चन आहे याची बरोबर जोडी आहे रुसो इमिल. घाना, केनिया, झिम्बाब्वे या डॅश डॅश वसाहती होत्या, तर या वसाहती कोणाच्या होत्या? तर या वसाहती ब्रिटिशांच्या होत्या. चीनमधील अफूंच्या दुसऱ्या युद्धानंतरचा तह झाला, तर कोणता तह झाला? तर पेकिंगचा तह झाला. खालील घटनांपैकी गटात न बसणारी घटना शोधायची आहे, तर ग्रीस बल्गेरिया युद्ध. मुक्ती सदन, कृपा सदन, सदानंद सदन या संस्था कोणी सुरू केल्या? तर पंडिता रमाबाई. मराठी व्याकरणाचे पाणिनी असे कोणास म्हणतात? तर मराठी व्याकरणाचे पाणिनी असे दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना म्हणतात. ॲम्फी थिएटर रंगमंडळ हा मूळचा डॅश डॅश वस्तू प्रकार आहे, तर तो ग्रीक वस्तू प्रकार आहे. खालीलपैकी गटात न बसणारी वस्तू ओळखा. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, एलिफंटा लेणी, वेरूळ आणि गेटवे ऑफ इंडिया. तर आपलं उत्तर आहे गेटवे ऑफ इंडिया. गटात न बसणारा शब्द ओळखा. मुद्रा राक्षस, इंडिका, राजतरंगिणी, मेघदूत. तर मेघदूत गटात बसणारा नाही. योग्य जोडी जुळवायची आपल्याला. बौद्ध परिषद आणि कोणत्या राज्याच्या काळात ती झाली? तर पहिली बौद्ध परिषद अजातशत्रू यांच्या काळात झाली आहे. तिसरी बौद्ध परिषद ही सम्राट अशोकांच्या काळात झाली आहे. आणि चौथी बौद्ध परिषद ही राजा कनिष्क यांच्या काळात झाली आहेत. बघा, आपल्याला एका बाजूला दिलं होतं बौद्ध परिषद आणि कोणत्या राजांच्या काळात झाली? राजा अशोक, राजा कनिष्क, राजा अजातशत्रू. मग असं कुठं जुळतं आहे आपलं? तर उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे, ऑप्शन नंबर 2. दंतीदुर्ग, पहिला कृष्ण, तिसरा गोविंद, अमोघ वर्ष या राजांमध्ये काय साम्य आहे? तर हे सर्वजण राष्ट्रकूट घराण्यातील आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी पोर्तुगीज भागातून येणाऱ्या मिठावर मोठी जकात बसवली, कारण त्यांना कोकणातील मीठ उद्योगाला संरक्षण द्यायचे होते. दारा शिकोहने डॅश डॅश फारसीमध्ये भाषांतरित केले, तर उपनिषदांचे फारसीमध्ये भाषांतर केले. कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ हे शासन यंत्रणेचे घटक एकमेकापासून स्वतंत्र असावेत
हा सत्ता विभाजनाचा सिद्धांत यांनी मांडला? तर तो मॉन्टेस्क्यू यांनी मांडला. ते एक फ्रेंच विचारवंत होते. गोपाळ बाबा वलंगकर यांनी या पुस्तकातून अस्पृश्यतेचे खंडन केले. तर विटाळ विध्वंसन, ऑप्शन नंबर 1. प्रतियोगिता सहकारिता हे यांचे धोरण आहेत. लोकमान्य टिळक. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखायची आहे. तर मुरुंबदेव, रायगड. जिंजीचा किल्ला सध्याच्या तामिळनाडू या राज्यात आहे. प्रश्न आहे आपला 2018चे पेपर आपण रीड करूयात. आपण अगोदरच आपल्या चॅनलला प्रत्येक इयर वाईज पूर्ण 4ही पर्यायाचं स्पष्टीकरण असलेले व्हिडिओ अपलोड केलेत, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, आपल्या टेलिग्रामला आहे, आपल्या व्हॉट्सअप चॅनलला आहे. या व्हिडिओचा मुख्य उद्देश सर्व प्रश्न एकत्रितरित्या तुमच्या डोळ्याखालून जाणे हा आहे. सोनेरी गरुड पक्षाचे चिन्ह कोणत्या घराण्याचे आहे? तर ते शिलाहार घराण्याचे आहेत. श्री धर्मनीती या ग्रंथाच्या लेखिका पंडिता रमाबाई आहेत. संस्थानावरील लढाईच्या योजना, डॅश संस्थानावर लढाईच्या योजना ऑपरेशन पोलो या सांकेतिक नावाने ओळखल्या गेल्या. तर हैदराबाद संस्थान, ऑप्शन नंबर 3. 1556 मध्ये भारतातील पहिले मुद्रणालय कोठे सुरू झाले? तर गोवा येथे सुरू झाले. पोर्तुगीजांनी सुरू केले होते. मराठी विश्वकोशाचे पहिले संपादक तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी होते. खाली दिलेल्या जोड्यांमधील चुकीची जोडी ओळखा. तर चुकीची जोडी आहे बघा, तर आपलं उत्तर आहे मुरुंबदेव विशाळगड ही चुकीची जोडी आहे. तोरणा किल्ला पुण्याच्या कोणत्या दिशेत आहे? तर नैऋत्येस आहे. भारतातील पारशी समाज उपयोगात आणत असलेल्या कालगणनेच्या पद्धतीला काय म्हणतात? तर शहेनशाही. ऊर, उरुक, निप्पूर ही टिंबटिंबमधील प्राचीन नगरे आहेत. तर ही सर्व मेसोपोटेमिया येथील प्राचीन नगरे आहेत. पुढे आहे प्रसिद्ध वैद्य जीवक डॅश या राज्याशी संबंधित आहे. तर मगध राज्याशी संबंधित आहे. अ गट आणि ब गट दिले आणि आपल्याला जोड्या जुळवायच्या आहे. तर पर्याय क्रमांक 1 मध्ये आपल्या जोड्या जुळतात. अमोघ वर्ष मालखेड पहिला राजेंद्र. तर प्रश्न होता की अमोघ वर्ष मालखेड, तर पहिला राजेंद्र गंगे कोंडचोलपुरम. सुफी पंथ मूळचा इराणमधील आहे. पुढचा प्रश्न पाहायचा आहे आपल्याला. 1857च्या उठावानंतर बेगम हजरत महल यांनी नेपाळ येथे आश्रय घेतला. अनाथ बालिकाश्रमाची स्थापना यांनी केली. महर्षी धोंडो केशव कर्वे. हे स्वराज्य नव्हे आणि त्याचा पायाही नव्हे या शब्दात लोकमान्य टिळकांनी यावर टीका केली. तर मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा. कुंदग्राम, पावा, दिनाजपूर व उदयगिरी ही तीर्थक्षेत्रे जैन धर्माशी संबंधित आहेत. डॅश याने स्वीकारलेल्या प्रोटेस्टंट पंथाच्या शाखेस प्युरिटन म्हटले जाते. तर जॉन कॅल्विन. अलेक्झांडर पुस्किन हा डॅश विचारवंत होय. तर तो रशियन विचारवंत आहे. दक्षिण आफ्रिकेतील केप ऑफ गुड होप आशेचे भूशिर याचा शोध कोणी लावला? तर तो बार्थोलोमी डायस यांनी लावला आहे. आता आपण 2020चे प्रश्न पाहूयात. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखायची आहे. तर पर्याय क्रमांक 4 कृष्णराज यादव ही चुकीची जोडी आहे. हर्षवर्धन, प्रवरसेन, हल, महेंद्रवर्मन या विविध घराण्यातील राज्यांमध्ये काय साम्य आहे? तर हे जे सर्व राजे यांच्यामध्ये एक साम्य असं आहे की हे सर्वजण लेखक होते. या सर्वांनी
लेखन केलं आहे. पुढचा प्रश्न आहे आपला, योग्य जोड्या जुळवायच्या आहेत. इतिहासाची साधने आणि घराणे असा प्रश्न आहे. तर पर्याय क्रमांक 1 जोडल्यास योग्य जोडी जुळते. न्यायमूर्ती रानडे, डॉक्टर भंडारकर, न्यायमूर्ती तेलंग, आत्माराम पांडुरंग तरखडकर हे नेते होते. हे प्रार्थना समाजाचे नेते होते. प्राध्यापक PNG रंगा यांच्या पुढाकाराने कोणत्या संस्थेची स्थापना झाली? तर अखिल भारतीय किसान सभा. झुंजार माची व बुधला माची कोणत्या गडावरील माच्या आहेत? तर तोरणा गडावरील आहेत. अयोग्य जोडी ओळखायची आहे. संत एकनाथ जांब ही अयोग्य जोडी आहे. इलियड व ओडिसी या महाकाव्याचे लेखक होमर आहेत. गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे. चोळ, परमार, यादव, गाहडवाल हे काय आहेत? तर यापैकी गाहडवाल हे गटात बसत नाही. हे 3 गटात बसतात. अफगाणिस्तानातून आलेले पठाण म्हणजे हे रोहिले होत. घटनाक्रम योग्य कालानुक्रमे लावायचा आहे. पर्याय क्रमांक 2 जर आपण त्या सिक्वेन्सने घेतला तर आपलं उत्तर येत आहे. अंबरनाथचे शिवमंदिर यांनी बांधले तर ते शिलाहारांनी बांधले. कार्पस इन्स्क्रिप्शन इडी कॅरम यात शिलालेखाचे संकलन आहे तर अशोकांच्या. 1921 सालच्या वॉशिंग्टन परिषदेचे आयोजनामागची प्रमुख कारण कोणते होते? तर 1921 साली त्याचं जे कारण होतं तो ऑप्शन नंबर 2 होतं, जपानच्या नाविक शक्तीचे खच्चीकरण करण्यासाठी. निराश्रित सेवा सदनची स्थापना कुणी केली? तर ती जनाक्का शिंदे यांनी केली. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. सोशल सर्व्हिस लीग, न्यायमूर्ती रानडे. डॉक्टर क्विक चॅट यांचे उपहासात्मक कादंबरी आहे. म्हणजे डॉक्टर क्विक्साट ही काय आहे? तर उपहासात्मक कादंबरी आहे. इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीची सुरुवात कोणत्या व्यवसायातून झाली असा प्रश्न आहे आपला. तर आपल्या सर्वांना हे माहिती आहे की कापड व्यवसायातून झाली आहे. साम्राज्यवादी राष्ट्रांनी चीनकडून अनेक प्रकारच्या व्यापारी सवलती मिळवल्या. या प्रक्रियेला काय म्हणतात? तर चीनी टरबुजाचे वाटे असं म्हणतात. रासपुतीन हा टिंबटिंब महंत होता तर सर्बियन महंत होता. – 2021 प्रश्न पाहूयात आपण. मानव हा जन्मतः स्वतंत्र असतो. समाजाचा गाडा सुरळीत चालावा म्हणून जनता स्वतःवर काही बंधने लादून घेते. त्यांच्या अंमलबजावणीसाठी राज्यव्यवस्था निर्माण करते. ती ईश्वरदत्त नसून एका सामाजिक करारातून निर्माण झालेली असते. हे सिद्धांत कुणी मांडले? तर रुसो यांनी मांडले. स्वतंत्रपूर्व काळात भारतीय उद्योजक मोठ्या संख्येने पुढे येऊ शकले नाहीत. कारण? तर याची 3ही विधान योग्य आहेत की इंग्रज सरकारचा पाठिंबा नव्हता, भारतीय उद्योजकांना कारखाना व्यवस्थापनाचा अनुभव नव्हता, कारखाना सुरू करण्यासाठी भारतीय उद्योजकांकडे भांडवल नव्हते. महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी कोणत्या प्रथेविरुद्ध डॅश डॅश येथे देवदासी प्रथेविरुद्ध परिषद भरवली? तर मुंबई येथे. अहमदनगर जवळील भातवडीची प्रसिद्ध लढाई कोणाकोणात झाली? तर मुघल व निजामशहा. रसरत्नाकर रसायने व धातू पंचसिद्धांतिका तर खगोलशास्त्र. योग्य जोडी जुळवायची आहे. तर पर्याय क्रमांक 4 मध्ये जुळती आहे. अरेबियन नाईट्स कथेतील नायक म्हणून हरून अल रशीद यांना प्रसिद्धी मिळाली. गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे. डांटे, पेट्रॉक, मॅकियाव्हेली, थॉमस मूर. तर पर्याय 4 थॉमस मूर. जपानमधील उद्योग समूहांना म्हणतात तर झैबेत्सू. माऊ चळवळ येथे झाली तर माऊ चळवळ ही केनिया येथे झाली. याल्टा कराराचा भंग कोणत्या देशाने केला? रशिया. विक्रम देवचरित मिताक्षर
पंप रामायण, मानसोल्लास हे ग्रंथ कोणत्या घराण्याच्या काळात तयार झाले? तर चालुक्य. व्हॉइस ऑफ इंडिया हे नियतकालिक यांनी सुरू केले? दादाभाई नौरोजी. विजयभूमी लाल बहादूर शास्त्री. वीरभूमी राजीव गांधी. गुजरातमधील विजया प्रित्यर्थात अकबराने याचे बांधकाम केले? तर बुलंद दरवाजा. पुढे योग्य जोड्या जुळवायच्या आहेत, तर पर्याय 3 ला योग्य जोड्या जुळतात. अवंती माळवा. अवंती माळवा मध्य प्रदेश. तर अश्मक. तर अश्मक कुठे आहे? तर महाराष्ट्र. चैतन्य महाप्रभू, शंकरदेव, सूरदास यांनी महत्त्व सांगितले कृष्ण भक्तीचे. छत्रपती शिवाजी महाराजांनी कान्होजी जेधेंना त्यांना औषधोपचारात कोणती हायगाय करू नये असे सांगितले? हे याचे उदाहरण आहे. तर संघटन चातुर्य. याने जसवंत सिंहाचा अल्पवयीन मुलगा अजित सिंह याला गादीवर बसवले. याचा प्रतिकार मोडून काढण्यासाठी औरंगजेबाने राजपुत्र अकबर याला मारवाडमध्ये पाठवले. वरील वर्णन कोणाचे? दुर्गादास राठोड यांचे आहे. तुम्ही ओएसिस सोबत कनेक्ट होऊ शकता बघा. यूट्यूब, टेलिग्राम आणि व्हॉट्सअप सर्व ठिकाणी आपले चॅनल आहेत, ते सबस्क्राईब करा जेणेकरून सर्व अपडेट व महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत येईल. फेसबुक व इंस्टालाही फॉलो करू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. तसेच ओएसिस करिअर पॉईंटचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.